आता लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची नवीन पद्धत आलेली आहे। तुम्ही पुन्हा केवायसी करू शकता। तुमची केवायसी चुकली असेल तर एडिट करू शकता आणि ज्या लाडक्या बहिणीचे पती आहेत नाही, वडील आहेत नाही किंवा घटस्फोट झाला आहे, आता त्यांच्यासाठी केवायसी करण्यामध्ये नवीन ऑप्शन आलेले आहेत। आता केवायसी कशी करायची पाहूया, त्यापूर्वी फॉलो नक्की करा। तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती यायचं आहे। येथे 3 डॉट वर क्लिक करून डेस्कटॉप साइड मोड ऑन करून घ्यायचा आहे। येथे क्लिक करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाका, मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील, विवाहित अविवाहित। आता तुम्ही विवाहित ऑप्शन निवडला तर 3 पर्याय येतील। तुमचे पती हयात आहेत, पतीचं निधन झालं आहे किंवा घटस्फोट झाला आहे। आणि जर तुम्ही अविवाहित ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमचे वडील हयात आहेत किंवा वडिलांचं निधन झालं आहे, असे 2 ऑप्शन येतील। आता तुमचे वडील हयात असतील, पती हयात असतील तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन करावं लागेल। आणि जर का तुमचे पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला असेल किंवा वडील हयात नसतील तर तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन येणार नाही, तो स्किप होऊन जाणार आहे। आता या ठिकाणी तुमची कॅटेगरी निवडायची आहे। मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्या कॅटेगरीला काय म्हटलं जातं ते पाहून घ्यायचं आहे। येथे ए ऑप्शन मध्ये नाही निवडा, बी ऑप्शन मध्ये नाही निवडा, तुमच्या पद्धतीने दोघी ऑप्शन एकदा वाचून घ्यायचे आहेत। खाली टिक करायची आहे आणि सबमिट करा, तुमची केवायसी होऊन जाणार आहे। संपूर्ण केवायसी ची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही, वडील हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, त्यांना त्यांचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र जवळील अंगणवाडीमध्ये जमा करावं लागणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।